कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार आहे। आज सकाळी 10:30 वाजता देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। 5 मार्च पासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। नोकरीमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। गजानन उमाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, नेमक्या काय मागण्या आहेत? आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होईल? गेल्या 5 तारखेपासून महाराष्ट्रातील 3ही वीज कंपन्यांची कंत्राटी वीज कर्मचारी संपावर आहे। बेमुदत संप आहे आणि त्यांची मागणी आहे की नोकरीत नियमित करावं, वेतन वाढ मिळावं, त्यासोबतच जे एम्प्लॉईला सुविधा मिळते त्यातल्या काही सुविधा मिळावं ही मागणी आहे। त्यासाठी त्यांची आज उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 10:30 वाजता बैठक असल्याची माहिती आहे। ती बैठक या बैठकीत तोडगा निघेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की जवळपास 20 ते 22 हजार कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रभर संपावर असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम कुठे ना कुठे वीज वितरण असो, वीज निर्मिती असो या प्रक्रियेवर होताना दिसत आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं सुद्धा केला जाणार आहे। संत 10:30 वाजता ही बैठक जी आहे ती नागपुरात होणार आहे आणि या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा आहे। हो, गजानन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।